गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गणखेरा पुरगाव सिलेगाव या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन एका वर्षाआधी सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते। मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगंडाले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगंडाले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदाराविरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले। गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एकमेव आमदार विजय रहांगंडाले यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गणखेरा ते पुरगाव असा 6 किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। कंत्राटदाराने काही ठिकाणी कामाची सुरुवात सुद्धा केली, मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे केली। आमदार महोदयांनी ह्या स्वतः आज रस्त्यावर बसून आंदोलन केले व आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी लोकांना समोर खाली बसविले, तर येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत रस्ता पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले। ये सिलेगांव से गनखेरा तथा बुरगांव रास्ता, ये 2 रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए। उसकी टेंडर प्रोसेस हो गई और 1 साल पहले टेंडर हुआ। उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने प्रकारची कारवाई झाली नाही, पण त्याची सूचना त्यांनी दिली की लवकर काम सुरू करण्यात यावं। आज सर्व गावकऱ्याचे लोक गावातील लोक ह्या परिसरातील इथं जमा झाले आणि मी सुद्धा या उपोषणाला बसलो की जोपर्यंत तुम्ही एक टाईम बाउंडेड प्रोग्राम लिहून देत नाही की एका महिन्यामध्ये आम्ही एवढं काम करू, तेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे। आज कार्यकारी अभियंता इथं आले, माझी साहेबांशी बोलणी झाली। AC आमदार साहेबांनी MDRला डिग्रेडेशनचं प्रपोजल फॉरवर्ड केलं, त्यानंतर मग कामाला पुन्हा सुरुवात झाली, परंतु काम पाहिजे त्या स्पीडने चालू होऊ शकलेलं नाही। परंतु आता आमदार साहेब बसलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही चूक कुणाची, कारण आमदार उपोषणाला बसतो, कंत्राटदाराची चूक आहे। नाही, कंत्राटदाराची चूक आहे।